नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मार्मिकच्या आरंभीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा साधारण मार्मिकची स्थापना 1960 मध्ये झाली. आणि 4-5 वर्षानंतर जसजसं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हळूहळू करत महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आलं आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, मराठी भाषिक राज्य निर्माण व्हावं म्हणून स्थापन झालेली जी बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी होती, संयुक्त महाराष्ट्र समिती, ती बारगळत गेली. कारण महाराष्ट्र राज्य व्हावं हेच त्याचा हेतू होता. आणि तो स्थापन झाल्यानंतर या डझनभर लहान मोठ्या पक्षांमध्ये जे वैचारिक विवाद भांडणं होती ती उफाळून येत गेली आणि ते सगळे पक्ष एक एक करत समितीतून बाहेर पडायला लागले किंवा बाहेर पडत गेले. कम्युनिस्ट, सोशलिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष असे प्रमुख पक्ष सोडले तर बाकीच्या हळूहळू विस्कळीत झालं होतं. आणि त्यामुळे ज्या मुंबईमध्ये सर्वाधिक मोठा लढा संयुक्त महाराष्ट्राचा झालेला होता, त्या मुंबईत मराठी माणसाला अन्याय सोसायला लागतोय अशी धारणा वाढीला लागली. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे असा प्रश्न विचारला जायचा. मला आठवतं तेव्हा एकदा कुठेतरी माटुंगा, जिथे दाक्षिणात्य लोकांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणाले होते की माटुंगा म्हणजे मुंबईतलं एक छोटस मद्रासच आहे. तेव्हा मार्मिक मधून एक प्रश्न विचारला गेला होता की मुंबईत मद्रास आहे, पण तमिळनाडूत किंवा मद्रासमध्ये कुठे महाराष्ट्र आहे का, हा प्रश्न विचारला गेला होता आणि सांगायचा हेतू तो होता. पण त्यानंतर हळूहळू मराठी तरुणांमध्ये मराठी भाषिक राज्य असून आपल्यावरच आणि मराठी माणसावरच अन्याय होतो ही धारणा वाढीस लागत गेली. आणि त्याकडे बघायला मूळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीतल्या कुठल्याही पक्षाचा विचार नव्हता, भूमिका नव्हती. आणि त्यामुळे हा निराश झालेला मराठी तरुण हा आपल्या अन्यायावरची वाचा फोडायला कोणतरी हवा अशा प्रतीक्षेत असताना मार्मिक मध्ये एक स्तंभ सुरू झाला, वाचा आणि थंड बसा. आणि त्यामध्ये मग मुंबईच्या वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय किंवा केंद्रीय अशा संस्था, संघटना, व्यापारी संस्था, यामध्ये कसं अमराठी लोकांचं वर्चस्व आहे आणि त्यापासून मराठी तरुणांना वंचित ठेवलं जातं याची नावानिशी एक आकडेवारी दिली जायची. आणि त्याचं शीर्षक होतं वाचा आणि थंड बसा. म्हणजे आपण मराठी माणसं मुंबईतली किती मुरदाड आणि मरगळलेली आहोत की संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांचं राज्य आणि त्याची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसावरच, मराठी तरुणावरच अन्याय होतोय, मराठी भाषिकांवर अन्याय होतोय आणि त्याबद्दल आपण कोण बोलायला तयार नाही होत. ही गोष्ट मराठी तरुणाला आकर्षित करत गेली आणि त्यातून शिवसेना स्थापन झाली आणि शिवसेना वाढत गेली. मराठी अस्मितेचा लढा. पण तो मराठी अस्मितेचा लढा लढवून एक मराठी राज्य स्थापन झालं, त्यात शिवसेना कुठेही नव्हती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 6 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. पण मग का नव्हते? ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला ते कम्युनिस्ट, सोशलिस्ट, रिपब्लिकन, शेका पक्ष वगैरे 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 जे पक्ष होते, हे सगळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी माणसावरच, मराठी भाषिकावरच मुंबईत अन्याय होतो, महाराष्ट्राच्या मुंबईच्या विकासात त्याला त्याचा न्याय सुद्धा मिळत नाही, ही भावना वाढीस लागली असताना हे सगळे पक्ष होते कुठे? आणि ते नाहीये.
ह्याची जाणीव करून देण्यासाठी तो कॉलम मार्मिक मध्ये सुरू झाला होता, ज्यातून पुढल्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख झाले, शिवसेना नावाचा पक्ष स्थापन झाला, संघटना स्थापन झाली. तर त्या स्तंभाचं शीर्षक होतं वाचा आणि थंड बसा. जसजसा त्याला प्रतिसाद मिळायला लागला आणि ती भावना उघडपणे मराठी माणूस बोलायला लागला, तर वाचा, जागे व्हा, वाचा, उठा, अशा रीतीने त्या स्तंभाचं शीर्षक बदलत गेलं. हे मला आज एवढ्यासाठी आठवलंय की तीच शिवसेना ही आहे का ज्या शिवसेनेचा वारसा उद्धव ठाकरे सांगतात? ती शिवसेना ही आहे का की आजची शिवसेना ही त्यावेळची फुटलेली संयुक्त महाराष्ट्र समिती झाली आहे? कारण ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो म्हणून हातपाय आपटून किंवा अगदी प्रसंगी दंगा धोपा सुद्धा करायला शिवसेना मागे पुढे बघत नव्हती, तेव्हा मूळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीतले कम्युनिस्ट सोशलिस्ट शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप करत होते आणि मराठी भाषिकांचीच मुंबई या दाव्यावर संकुचितपणाचा आरोप करत होते. संस्थापक राज्याचे कोण होते? ते पक्ष होते. पण मराठी भाषिकांना मुंबईत प्राधान्य व्हावं म्हटल्यानंतर तेच पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीतले शिवसेनेला आणि त्या मागणीला संकुचित म्हणायला लागले होते आणि थंड बसले होते. वाचा आणि थंड बसा, हा तो आशय आहे. पुढल्या काळात शिवसेना ही 85 नंतर 90च्या सुमाराला हिंदुत्ववादी बनली आणि आज सुद्धा उद्धव ठाकरे वारंवार माझं हिंदुत्व, माझं हिंदुत्व, माझं हिंदुत्व बोलत असतात. पण त्यांची अवस्था किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था ही त्या 1966-70च्या काळातल्या संयुक्त महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र समितीतल्या पक्षांसारखी झालेली आहे. वाचा, थंड बसा, वाचा आणि थंड बसा. हे उद्धव ठाकरे आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि हेतूसाठी मणिपूरमध्ये काय चाललंय, मणिपूरमध्ये नरेंद्र मोदी गेले का वगैरे टाहो फोडून रडतात. पण तेच उद्धव ठाकरे उरण किंवा कुठे त्या यशस्वी शिंदे या मुलीची बलात्कार आणि विटंबना करून लव्ह जिहादमध्ये हत्या झाली त्याबद्दल निमूट गप्प बसलेले तेच उद्धव ठाकरे अयोध्येसारख्या पवित्र नगरीमध्ये एका मुस्लिम गुंड राजकीय नेत्याने एका हिंदू दलित मुलीवर सलग अत्याचार केले, तिला मारून टाकलं, त्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. तेव्हा मला उद्धव ठाकरे आणि त्यावेळचा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांची भूमिका आठवते. वाचा, थंड बसा, त्याबद्दल बोलायचं नाही. म्हणजे ज्या हेतूने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्याचा विसर ती स्थापन करणाऱ्यांनाच झाला. तसा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलेला आहे. अन्यथा तेच उद्धव ठाकरेंचे खासदार लोकसभेमध्ये समाजवादी पक्षाच्या अयोध्येतल्या खासदाराबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिले नसते. कारण तो जो कोण अवधेश सिंग नावाचा अयोध्येतून निवडून आलेला समाजवादी पक्षाचा खासदार आहे, त्याने त्या दलित हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचारात तिच्या न्यायासाठी आवाज उठवलेला नाही. त्याने आवाज उठवलाय त्या प्रकरणी आरोपी ठरवलेला मोईन खान नावाचा जो समाजवादी पक्षाचा गुंड नेता आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आवाज उठवलाय. आणि अशा अवधेश सिंग बरोबर किंवा त्याच्या पक्षाचा नेता अखिलेश यादव याच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचे खासदार खांद्याला खांदा लावून लोकसभेत उभे आहेत. म्हणजे मराठी माणसावर मुंबईत 60च्या दशकामध्ये आपल्याच राज्यामध्ये अन्याय होत असताना संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यासाठी लढलेले कम्युनिस्ट सोशलिस्ट शेकाप परप्रांतीय नागरिकांबरोबर हातमिळवणी करून मराठी माणसावरच्या अन्यायाला संकुचितपणा म्हणत होते.
त्याची आठवण होते. आणि म्हणून मी म्हटलं वायका वाचा आणि थंड बसा. उद्धव ठाकरे थंड बसलेत ना. उद्धव ठाकरे थंड बसलेत ना. एक चकार शब्द त्या अयोध्येतल्या दलित हिंदू मुलीवरच्या अत्याचाराबद्दल आवाज उठवलाय त्यांनी. माझं हिंदुत्व, माझं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व म्हणून बोलणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचं ते मुखपत्र सामना त्या अयोध्येतल्या अत्याचाराबद्दल कंबर कसून समोर आले. त्या उरणच्या यशस्वी शिंदेसाठी किती बोलले, काय बोलले नाही, कारण त्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समिती मधल्या पक्षांना राज्य स्थापन झाल्यानंतर परप्रांतीयांची सुद्धा मुंबईत मतं हवी होती. आणि म्हणून मराठी माणसाने अन्याय सहन करावा आणि अन्याय करणाऱ्यांची मतं आम्हाला हवीत, ही जी भूमिका तेव्हाच्या समितीच्या नेत्यांनी घेतली होती, मग ते समाजवादी पक्षाचे असोत, कम्युनिस्ट पक्षाचे असोत, त्यावेळेचा समाजवादी पक्ष, अखिलेशचा नव्हे, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष, हे शिवसेनेच्या सोबत राहिले नाहीत, आले नाहीत आणि ते परप्रांतीयांचं समर्थन करत राहिले किंवा त्या आवाजात आवाज मिसळायला पुढे आले नाहीत. उद्धव ठाकरे आज किंचितही त्यापेक्षा वेगळे नाहीत. अर्थात आज मार्मिक नाहीये तो, जो मार्मिक वाचा आणि थंड बसा, वाचा आणि उठा असं आवाहन करणारा जो मार्मिक होता, तो आज अस्तित्वात राहिलेला नाही. ती शिवसेनाच अस्तित्वात नसेल तर तो मार्मिक तरी काय कामाचा. आणि म्हणून मला जी आठवण आली, वाचा आणि थंड बसा, वाचा आणि उठा, हा स्तंभ आठवला. ती आठवण करून द्यावीशी वाटते. यशस्वी शिंदेसाठी तुम्ही उभे राहणार नाही, त्या अयोध्येतल्या दलित हिंदू मुलीसाठी उभे राहणार नाही, मग तुमचं हिंदुत्व कशासाठी आहे? फक्त निवडणुका लढवण्यासाठी नाही. कारण त्यावेळेला हे सगळे पक्ष हे परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार होते आणि उद्धव ठाकरे आज मुस्लिम मतांसाठी लाचार आहे. ज्या काय 37 जागा उत्तर प्रदेशात अखिलेश यादवने जिंकल्या, त्यातला सगळ्यात मोठा वोट बँकेचा हिस्सा मुस्लिम वोट बँकेचा आहे. आणि त्यामुळे अखिलेश लाचार आहे. अखिलेश लाचार आहे. त्याने त्या मुलीवर न्याय देण्यापेक्षा त्याच्यावर ज्या मोईन खान नावाच्या समाजवादी मुस्लिम गुंडावर कारवाई होते, त्याची डीएनए टेस्ट घ्या, आधी तो गुन्हेगार आहे सिद्ध करा, मग त्याच्यावर आरोप करा. इतकी टोकाची भूमिका मतांसाठी लाचार झालेले अखिलेश यादव घेतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे यांची उभाटा शिवसेना संसदेत बसते किंवा राजकारण करते. तेव्हा नव्याने कोणीतरी सांगण्याची वेळ येते, ऐका, वाचा, थंड बसा. उद्धव ठाकरे, ऐका, वाचा, थंड बसा. त्यावर आवाज उठवला कोणी? भाजपचे लोक आवाज उठवणार, तर भाजप विरुद्ध दंड ठोपटून उभे कोण राहणार? उद्धव ठाकरे. यशस्वी शिंदे असो किंवा दलित हिंदू मुलगी असो, तिचा लव जिहादमध्ये बळी जाओ, तिच्यावर अन्याय अत्याचार हो, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आज कोणाबद्दल बोलतोय? भाजपच्या विरोधात बोलतोय. भाजप जातीय दंगे करणार म्हणून आवाज उठवतोय कोण? उद्धव ठाकरे यांचा पक्ष. ऐका, वाचा, थंड बसा. आणि तरी ते हिंदुत्ववादी आहेत. तेव्हा सुद्धा 66-67 शिवसेना स्थापन झाल्यानंतर कम्युनिस्ट असतील, संयुक्त समाजवादी असतील, रिपब्लिकन पक्षाचे गट असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, यांची जी समिती होती, संयुक्त आघाडी होती, तिचं नाव होतं संपूर्ण महाराष्ट्र समिती. पण मराठी माणसासाठी ती उभी राहत नव्हती. ती परप्रांतीयावर शिवसेना, मराठी माणूस अत्याचार करतो म्हणून त्याचा डीएनए शोधत होती. आणि आज उभाठा शिवसेना अखिलेशच्या मांडीला मांडी लावते आणि अखिलेश गुंड मुस्लिम गुन्हेगाराचा डीएनए तपासा आणि मग योग्य कारवाई करा मागणी करतो. वाचात
आणि आमची सगळी मराठी माध्यमं उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आणि त्या सहानुभूतीचा डंका पिटल्यावर मुंबईतला मराठी माणूस, हिंदू माणूस, ज्याला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलं, तो मुंबईतला हिंदू माणूस उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची पालखी उचलून चाललेला आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या काय त्या 3 लोकसभेच्या जागा जिंकल्या कारण सहानुभूतीवर जिंकल्या. त्या सहानुभूतीच्या पालखीमध्ये उभाटा शिवसेना बसलेली नाही. त्या यशस्वी शिंदेला लव जिहाद करून, अन्याय अत्याचार करून मारणारा जे लोक आहेत त्यांचं पाप त्या पालखीत आहे, जी पालखी सहानुभूतीची पालखी म्हणून उद्धव ठाकरेंचे समर्थक मतदार उचलतात. उद्या ही वेळ तुमच्यावरही येणार आहे. प्रतीक्षा करत बसा. सहानुभूतीची पालखी उचला. उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आणा, जे अखिलेशच्या बाजूने उभे राहणार आहेत. आणि अयोध्येतल्या दलित हिंदू मुलीवर किंवा उरणच्या त्या यशस्वी शिंदेवर अन्याय अत्याचार होणार आहेत, बाहू पसरून त्याचं स्वागत करा. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व आज लव जिहादचं स्वागत करते. मुस्लिम मतांसाठी लाचार झालेला आहे. त्यांना विधानसभा निवडणुका जिंकायच्या आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती आणि मुस्लिम मतांच्या जोरावर विधानसभेत जागा जिंकायच्या आहेत, मुंबईत अधिक आमदार निवडून आणायचे. त्यासाठी यशस्वी शिंदे सारख्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला, लव जिहादचा बळी पडला, तरी उद्धव ठाकरेंना फिकीर नाही. जशी त्यावेळेला परप्रांतीय मतांसाठी मराठी माणसाच्या न्याय हक्काची संयुक्त संपूर्ण महाराष्ट्र समितीला अजिबात पर्वा नव्हती. उद्धव ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्र समिती एका भूमिकेत आले. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा वारसा नाही चालवत आहे, ते त्यावेळच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीचा कम्युनिस्टांचा वारसा चालवत आहे. नाहीतरी जी एल रेड्डी तेव्हाचे कम्युनिस्ट नेते, त्यांचे चिरंजीव आज मातोश्रीवर येतात, प्रकाश रेड्डी, आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे मोर्चे सुद्धा काढतात. तिथे बाळासाहेबांचा वारसा कसा चुलीत टाकलाय त्याची साक्ष मिळत असते. त्यावर अधिक बोललं पाहिजे मित्रांनो, अधिक बोललं पाहिजे. बाळासाहेबांनी जे रक्त सळसळत केलं, मग ते हिंदुत्वाचं असेल किंवा मराठी अस्मितेचं असेल, ते उद्धव ठाकरेंनी कसं मातीमोल करून टाकले. आणि तरीही आम्हाला सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंना. आम्ही सहानुभूतीच्या पालखीत बसून त्यांचे आमदार निवडणार आहोत, त्यांचे नगरसेवक निवडणार आहोत, त्यांचे खासदार निवडणार आहोत. जरूर निवडा. तुमच्या घरात कोणाची तरी यशस्वी शिंदे होईपर्यंत प्रतीक्षा करा. तो जो काय लव जिहाद आहे तो तुमच्या घरापर्यंत, तुमच्या वस्तीपर्यंत, तुमच्या कॉलनीपर्यंत, तुमच्या चाळीपर्यंत, गल्लीपर्यंत यायची प्रतीक्षा करा. थंड बसा. कारण आपल्याला सहानुभूती महत्वाची आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मिता बलात्कारित होऊन गेली तरी चालेल, पण सहानुभूतीची पालखी खाली ठेवायची नाही. ऐका, वाचा, थंड बसा. ते शब्द जसेच्या तसे आठवतात. आम्ही तरुण होतो त्यावेळेला मित्रांनो, आता म्हातारे झाले, पण स्मृतीभ्रंश झालेला नाही. स्मृतीभ्रंश झालेला नाही. माझं हिंदुत्व, माझं हिंदुत्व बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांचा एक तरी शिवसैनिक उलटा फिरून विचारतो का, कुठलं हिंदुत्व? यशस्वीचा बळी जाऊ देणारं तुमचं हिंदुत्व, अखिलेशच्या मांडीला मांडी लावून बसणारं तुमचं हिंदुत्व. अखिलेशने आपली भूमिका सोडलेली नाही, मुस्लिम वोट बँकेने आपली भूमिका सोडलेली नाही, त्यांनी आपला लव जिहाद सोडलेला नाही. आम्ही लाज लज्जा सोडली आहे, आम्ही आमची अस्मिता सोडली आहे, आम्ही आमचं हिंदुत्व सुद्धा म्हणाल त्याच्या जनानखान्यात बांधायला तयार आहोत. आम्हाला मतं पाहिजेत, आम्हाला मतं पाहिजेत. मुस्लिम ही आमची वोट बँक झाली. आमच्या हिंदुत्वाची वोट बँक ही मुस्लिम वस्तीतून येते आणि त्याचा उद्धव ठाकरेंना अभिमान आहे, उद्धव ठाकरेंच्या सहकार्यांना अभिमान आहे. एकाने त्या अखिलेशचा कान पकडला नाही उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी,
पण देवेंद्र फडणवीसांना शिव्या, अमित शहाला शिव्या, नरेंद्र मोदींना शिव्या या रोजच्या रोज रतीब घातल्यासारख्या चालू आहेत. आणि ऐका, विधानसभेत उद्धव ठाकरे यांचे अधिकाधिक आमदार निवडून द्या. कारण जे अयोध्येत झालं, जे उरणला झालं, यशस्वी शिंदेच्या बाबतीत झालं, त्या दलित मुलीच्या बाबतीत झालं अयोध्येत, जो पराक्रम त्या कोण तो खान त्याने केला, ते आपल्यापर्यंत येऊ देत मित्रांनो, आपल्यापर्यंत येऊ देत. ते बलात्कार, तो लव जिहाद आपण हिंदुत्वाच्या सहानुभूतीच्या पालखीत ठेवून मिरवू, कदाचित त्याची वारी पण काढू. ऐका, वाचा, थंड बसा. काय सांगू मित्रांनो, आम्ही थकलो आता, आमचं वय झालंय. पण आठवणी शांत बसू देत नाहीत, आठवणी शांत बसू देत नाहीत. बाळासाहेबांचा हा वारसा आहे असं उद्धव सांग. माझ्या वडिलांनी मला शिकवलं, माझ्या आजोबांनी हे शिकवलं, मतांसाठी लाचार व्हायला शिकवलं. असो मित्रांनो, किती तडफडून बोलायचं आणि आपलंच रक्त जाळायचं असाही प्रश्न असतो. तुम्ही पालखी उचला उद्धव ठाकरेंची, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आपली सगळी अगतिकता, लाचारी, आणि हे नवीन नाही आपल्याकडे. ब्रिटिशांनी संस्थानं खालसा केली, त्यांच्या तणख्यावर आपले सगळे राजे, रजवाडे, सरदार तणख्यावर खुश होते. राज्य गेलं, सत्ता गेला, अधिकार गेलं, तनखा मिळतोय ना, मतं मिळतायत ना, आपले आमदार खासदार निवडून येत आहेत ना. हे आमचं हिंदुत्व आहे. उचला त्यांची पालखी, ऐका, वाचा, थंड बसा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.